ती आता ज्या प्लेसला आपण जाणार आहे तर आपण पवई साईडला तर खूप वेळा गेलेला. आता आज थोडा पाऊस पण कमी आहे तर बोलो चला जाऊन येऊया जरा राईडसाठी. फक्त आजच्या दिवसाकडे ट्रॅफिक जास्त. डॅम कसा दिसतोय ते फायनली तुम्हाला एवढं जवळून तुम्हाला पूर्ण डॅम बघायला भेटतोय. आम्हाला की इकडनं तुम्ही बघू शकता. पण इकडे अंघोळ करायला अलाउड नाही. पहिल्यापासून पब्लिकला इकडे नो एंट्री लिहिलेले आहे. आणि हॅलो गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना पहिला तर जय शिवराय. आता आपण निघणार आहे छोट्याशा राईडसाठी. तर आपल्या इकडचं एक पवई साईडला एक हिडन प्लेस आहे. आपण फायनली आजची राईड तिकडे करणार आहे. तर आता आपण आता तर आपल्या सगळं आपला सेटअप आणि सगळं रेडी आहे. तर आता आपण राईडसाठी निघतो आहे. फायनली आपली इकडे समोर आपली गाडी पण लागलेली आहे. तर आता पहिला तर आपण गाडी आपल्या रायडिंग गिअर्स आणि घालून घेऊया. तर फायनली आता आपली इकडे गाडी तर लागलेली आहे. तर आता आपण आपल्या राईडसाठी तर आपल्या इकडनं निघतो आहे. तर फायनली आता आपल्या इकडनं तर निघालेलो आहे आपण. तर आपण जाणार आहे का अशा हिडन प्लेसवरती की तिकडे आपल्याला म्हणजे पवई साईडला एक हिडन प्लेस आहे. तर नॉर्मल तर मी तर खूप वेळा तिकडे गेलेलो. पण मला एवढं माहीत नव्हतं तिकडची प्लेस ती आता ज्या प्लेसला आपण जाणार आहे तर आपण पवई साईडला तर खूप वेळा गेलेलो. आता आज थोडा पाऊस पण कमी आहे तर बोलो चला जाऊन येऊया जरा राईडसाठी. फक्त आजच्या दिवसाकडे ट्रॅफिक जास्त नाही भेटली पाहिजे आणि पावसाची कृपा असली पाहिजे की जरा पाऊस पडू नये. कारण मी सध्या कायच घेऊन आलेलो नाही आहे सेफ्टीसाठी आपल्या. तर आता सिग्नल पण सुटलेलं आहे तर जरा निघूया, जरा गॅप काढा थोडा. कारण एकदा या ट्रॅफिकमध्ये अडकलो तर पूर्ण हालत खराब होऊन जाणार आहे. तसं तर पहिला आपल्याला पेट्रोल पंपला तर जायला लागणार आहे. गाडी पेट्रोल नाही भरलेलं होतं आपण. तर आपण खूप दिवसानंतर आपण गाडी काढलेली बाहेर. आज वाटतं सिग्नलच खेळायला लागणार आहे मला वाटतं. तर आता आपण पहिला पेट्रोल पंपवरती जाऊन पेट्रोल भरून घेऊया. तर फायनली आता आपलं पेट्रोल भरून तर झालेलं आहे. आता आपण पेट्रोल पंपच्या इकडनं निघतोय. संध्याकाळच्या टायमाला थोडं ट्रॅफिक तर भेटणारच आहे आपल्याला. तर फायनली आपण अशा ठिकाणी जातोय हिडन प्लेसवरती. अशा चाललो आहे की जे आपल्या बाजूला असून एवढे दिवसात मला मी बघितलं नव्हतं. कारण मी खूप वेळा पवईला गेलो, पवई लेकला गेलो, पवईच्या इकडे पवई गार्डनला गेलेलो. पण त्या डॅमवरती बाजूला असून मी कधी डॅमवरती नाही गेलो. तर फायनली आज आपण तिकडे चाललो आहे डॅम बघायला.
तर असे तर खूप प्रकारचे वेगवेगळ्या डॅमला आपण गेलेलो फिरायला। तर आज आपल्या बाजूला एक स्वतः असा आपल्या घराच्या बाजूला पवई साईडला डॅम आहे। तर आपण बोलत चला जाऊन बघूया जरा तिकडचा डॅम कसा आहे ते। फायनली आता आपण डॅमच्या इथे तर पोहोचलेलो आहे। तर बघूया आता आपण एका काकांना विचारलेलं की तिकडे जायला कसा रोड आहे। ते बोले की पुढून लेफ्ट मारून तुम्हाला गेट मिळेल एक। आता इथे गेट कुठे आहे का आपल्याला पण आयडिया नाही। बघूया इकडे विचारून। हेच आहे वाटतं मला। फायनली आता आपण तर डॅमच्या इकडे तर आलेलो आहे। तर आपल्याला गाडी घेऊन यायला लागलं नाही, थोडं आपल्याला इकडनं आपल्याला पाठवून रनिंग चालत यायला लागलेलं आहे। आता तुम्ही इकडचा व्ह्यू पाहू शकता माझ्या पाठचा, पूर्ण असा म्हणजे हिरवा असा पावसामुळे झालेला। आणि आता आपण थोडंसं अंतरावरती आपल्याला डॅम मिळणार आहे तो। फायनली आता मित्र तर माझा आतमध्ये गेलेला आहे। तर आपण इकडनं आता थोडं चालत जाऊन डायरेक्ट डॅमच्या इकडे पोहोचणार आहे। तर तुम्हाला डायरेक्ट आता डॅमवरच मिळतो मी। आम्ही डॅमच्या इकडे पोहोचणार तर आहेत। तर चालून एवढा तर वैताग आलेला आहे आम्हाला की आता आम्हाला तर वरती नॉर्मल तर आम्हाला असा बघायला तर भेटला लांबून डॅम। तर फायनली आम्ही इकडे एका माणसाला विचारलं की तिकडे जवळ जायला कसं आहे। तर फायनली त्याने आम्हाला इकडनं रस्ता सांगितलेला आहे। तर आता आम्ही त्याच दिशेने जरा चाललो आहे, तर तुम्हाला थोडा व्ह्यू पण चांगला भेटू दे म्हणून। तर फायनली इकडचा व्ह्यू चेक करू शकता तुम्ही। असं वाटतं गावाला कुठेतरी आलेलो आहे असं वाटतं इकडे। तर फायनली इकडे आपल्याला कोणाला अंघोळ करायला तर अलाउड नाही इकडनं, फक्त नॉर्मल आपण पाहू शकतो इकडे डॅम। फायनली तुम्ही बघू शकता इकडनं कसं आम्हाला जायला पडलंय ते। इकडनं आपल्याला डॅमच्या इकडे जायला इकडनं रोड दिलेला आहे। तर बघूया आता डॅम इकडनं किती लांब आहे आपल्याला ते एवढं काय तर आपल्याला आयडिया तर नाही आहे। तिकडच्या आजूबाजूच्या लोकेशन पण पाहू शकता तुम्ही। तर गाईज एवढा जंगलातून चालून तर एवढा थोडा फिलिंगच वेगळा वाटतं आता। आता समोर तर माझ्या पाठीमागे तर तुम्हाला एवढा आवाज तर येतच असेल डॅमचा। तर फायनली आता आपण डॅमच्या इकडे पोहोचलेलोच आहे। तुम्ही पाहू शकता आता डॅम माझ्या पाठीमागे। फायनली आपण डॅमला तर आलेलो आहे आता इकडे तर आतमध्ये यायला तर एवढं अलाउड नाही आहे, तरी पण आपण जरा रिस्क घेऊन थोडंसं आलेलो आहे। आपण गाईड पोचलेलोच आहे पवई डॅमला। फायनली माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता डॅम हा। तर आपल्या मुंबईमध्ये पवईमध्ये हिडन असलेला असा एक हिडन प्लेस आपल्या मुंबईमधली की पवई डॅम। तर इकडे फायनली आतमध्ये तर यायला अलाउड नाही, तर आपण तिकडे जरा परमिशन घेऊन इकडे आतमध्येपर्यंत आलेलो आहे। तर फायनली माझ्या पाठी तुम्ही व्ह्यू चेक करा जरा कसं वाटतं ते। आणि हा डॅम खूप मोठा आहे। आपण थोडं वेगळ्या मोठ्या साईडने आलेलो, थोड्या वेगळ्या साईडच्या जंगलाच्या रस्त्याने आपण इकडे आलेलो होतो। फायनली आपल्याला एवढं तरी जवळून आपल्याला डॅम पाहता येईल। तर आपण बघू शकता जरा की इकडे डॅम कसा दिसतोय ते। फायनली तुम्हाला एवढं जवळून तुम्हाला पूर्ण डॅम बघायला भेटतोय।
आम्हाला की इकडनं तुम्ही बघू शकता. पण इकडे अंघोळ करायला अलाउड नाही पहिल्यापासून. पब्लिकला इकडे नो एंट्री लिहिलेलं आहे. आणि आपण फायनली बघत होतो त्या ब्रिजवरून, समोर तो ब्रिज आहे तिकडनं जायला आतमध्ये. तर फायनली आतमध्ये जायला तर भेटलेलं नाही आपल्याला तिकडनं, कारण तिकडे गेट बंद आहे. तर फायनली इकडचा व्ह्यू जरा चेक करा तुम्ही कसं वाटतोय ते. इकडचा तर व्ह्यू तर खूप छान आहे. आणि मी तर बोलणार तर अशा हिडन प्लेस तर मुंबईमध्ये खूप आहे. तर काय काय ठिकाणी तर आपल्याला, तर आपण तिकडे राहतो तिकडे आपल्याला एवढ्या प्लेसेस तर माहीत नसतात. तर फायनली आपण अशा एक हिडन प्लेसला आलेलो आज पवई साईडच्या. आपण रोज तर पवई तिकडच्या पवई लेकला आणि आपण तर जात होतो. आज पवई आपण डॅमला आलेलो इकडे. तर इकडचा व्ह्यू खूप छान आहे. तर डायरेक्ट मी तर बोलू तर खूप जणांनी इकडे व्हिजिट करा. तर असं तर इकडे एवढं तर आतमध्ये यायला अलाउड नाही आहे इकडे यायला. तर तिकडे वरून तर डॅम प्रॉपर दिसतोच आहे. आम्ही तुमच्यासाठी थोडं आतमध्ये आलेलो. तर आता आलेलो थोडं डॅमच्या वरती. तर पाहू शकता इकडे खाली हा डॅम आहे इकडे खाली. आणि आम्ही वरती आलेलो तर वरचा जो प्लेस आहे तो अशा प्रकारे. तर इकडनं पाहू शकता तुम्ही इकडे डॅमच्या वरती. असं तर बघायला इकडे खूप सुंदर वाटतंय. पण इकडे सगळीकडे आता गेट विट सगळे बंद आहेत आता. इकडे अलाउड नाही आतमध्ये जायला डॅमच्या इकडे. तर इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा दिसतोय ते.